अध्याय 14 श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनविसिताच्या कौतुका प्रश्न करी अतिविशेष एकचित्त परियसा. जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा. ज्ञान होय आम्हासी येसी उदर व्यवस्थे व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी. पुढे कथा वर्तली कशी विस्तारावे आम्हाप्रती एकूण शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण श्री गुरुचित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारोनी. ऐसे शिष्य शिरोमणी भिक्षा केली आमच्या भोवनी तयावरी संतोषाने प्रसन्न झाले परियेसा. श्री गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा. या साय द्विजासी श्री गुरु बोलते संतोषी भक्त व्हावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. एकूण श्री गुरूंचे वचन साय देव नमन करून माता कचरण ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय 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 सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार अविद्य माये दिवसासी नर वेदाचा अगोचर तुझा महिमा विश्वव्याप तुझी होसी ब्रह्मा विष्णू ओमकेशी धरले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारवया तव महिमा वर्णवासी शक्ती कैसी आम्हासी मागणे तव तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती तुझे वंशपरांपरी भक्ती विद्यावी निर्धारी यह सौख्य पुत्र पुत्री अंती द्यावे सद्गती. अशी विनंती करून पुनरवी विनवी करून अवशने सेवी करते द्वारी येऊन महाक्रूर असे तो प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीत जो बहोसी. याचे कारणे आम्हासी बोलवी तसे परियसा. जाता दयाजवळी आपण निश्चय घेईल माझे प्राण भेटी झाले तुमच्या म्हणून मरण घ्यायची आम्हासी. संतोषने श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रीती विप्रमस्तई हस्त ठेवते चिंता न करी म्हणे तरी म्हणून या भय सोडून तवा जावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषने प्रिय भावे पुनरप्या पाठविला आम्हा प्रती जो वरी परतून तू येसी जासो आम्ही भरोसे तू आल्या संतोषी जाऊ मग धुनिया भय निज भक्त आमुदा तुझी होसी परंपरा वंशवंशी अखिल भिष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बौद्ध तुझे वंश परंपरी सुखी नादी व पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी सदस्य नादाल ऐसा उरला धुन तिघे निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कारांतक यमदे का यवन दृष्ट परियसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होत झाला वीरमुख होण्यागृहात गेला यवन गोपत विप्र झाला भयचकित मणी श्री गुरुराव ध्यातसे कोप आल्या ओळंबयासी घेवी स्पर्श अंगीसी. श्री गुरुकृपासी जयासी काय करिले यवन दृष्ट गरुड्याची या पिलयासी सर्प कैसा डंसी तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची का एखादे सिंहासी हेरावदगी विग्रासी. श्री गुरुकृपा ज्यासी काही काळाचे भय नाही त्याचे ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे तया दारुण काळ मृत्यून बांधे जाण अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय. श्री कृपा गेले गुरुपुरा ज्यासी होय यमाचे भय नाही तया ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाणं शरीर स्मरण नाही त्यासी हृदयाजवळ होणे त्यासी जागृत होणे परियसा. प्राणांतक वेदीची कष्ट तसे ते वेळी स्मरण नसे काही म्हणे शास्त्र मारितो गाई विषेदन करतो अविवेक पाही विप्र एकापणासे स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मण लोळ दश चरण गमे म्हणे स्वामी तुझी माझा तुते पराजिले येते गवनी जावे त्वरित परतून वस्त्रभूषण देव निरोप देतो ते वेळी. संतोष निधीवर आला ग्रामी संवत्सर गंगा तीरे जाय लवकर श्री गुरुचे दर्शनेशी देखून या श्री गुरुशी नमन करी भावेशी स्वत्र करी बहुसे सांगे व्रतांचा अत्यंत संतोषन श्री गुरुमूर्ती तया तुझ्या आश्वासिती दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेशी. एकूण श्री गुरुचे वचन कर जोडून न विसंदे आता तुमचे चरण आपण हिरण्य समागमे तुमचे चरण विन देखा राहून शके क्षण एका संसार सागरा तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धारा संसारसी गंगी आली भूमीची तैसे स्वामी आम्हासी दर्शन उद्धार आपली भक्त वसल तुझी ख्याती आम्हा सांडणे कायन नीती सेवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे बरी श्री गुरुशी विनोदी विप्र भावीशी संतोषणे विनेसे श्री गुरु म्हणती ते वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन घेणे देणे सवस्वरी पंचदशी आम्ही
आम्ही तुमचे ग्राम समित वास करू हे निश्चित. कलत्रपत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंताम. असा सुये सगळा अरिष्ट गेली दुखे म्हणून असत ठेवी मस्ती भाक देते ते वेळी. एशियापरी सांगून श्री गुरु निघाले तेथे जेथे असे आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शेषासमेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नाम धारक सिद्धासी. कारण काय गुप्त भावसी होते शिष्य भावसी त्यांची कोठे ठेविलासी. गंगाधरचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी. पुढील कथाचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करून एकाग्र एका श्रुते सगळी वास सरस्वती तीरी. साय देव साचारी दया गुरु ते निर्धारी वस्त्रभूषणी दिली. श्री गुरुचरित्र अमृत देवाख्यान येथ यवन भक्ष भयरक्षित थोर भाग्य तयाची. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती प्रख्यानाय सिद्धनाम धारक संवादे दुष्ट यवन शासन नाम चतुर्दशाध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. संख्या 51. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.